सासूबाई तुम्ही सांगा आता सून तुमच्या घरात येणार आहे बरोबर की नाही कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. सासरे बुवांकडे द्या. काय काय सांगाल मुलाबद्दल सांगा कसा आहे मुलगा तो? आहे व्यवस्थित आहे रंजक बाकी काय नाही. बरं ही सून जी येणार आहे ती कशी आहे? चांगली छान आहे. चांगली आहे बरं द्या आईकडे. तर तुमच्या मनात काय चाललंय? हाय व्यवस्थित ठीक सगळं. खुश आहात ना? हां. बोला बाबा सांगा. मुलीची पसंत आहे त्याला आमची सहमती आहे हां आणि आहे व्यवस्थित आहे छान आहे. छान आहे. मग आता मुलगी जाणार दुसऱ्याच्या घरात अशा वेळेला दडपण येत नाही का हो? हा थोडं दडपण येतो कारण एवढे दिवस आपल्याबरोबर राहिली आपण लहानाची मोठी केली त्याच्यावर जाणार आपल्या घरून तर थोडंसं मनामध्ये वाईट वाटत असतं. पण आनंदाचा क्षण हो. असतो हा बरोबर. बहिणीकडे द्या. कसा आहे स्वभाव? छान आहे दोघांचाही स्वभाव छान आहे. हो आणि तुमचं दोन बहिणींचं कसं काय रिलेशन? अगदी छान आहे लहानपणापासून छान आहे. भांडण वगैरे कमीच असतात एकदम समजूतदार आहे ती आणि सांगितलेलं ऐकते सगळं. म्हणून चांगली आहे का? नाही म्हणून तशीच आणलीत घरात? हा अजून कोण कोण? माझा भाचा खूप छान आहे आणि त्याचा मला स्वभाव खूप आवडतो आणि आम्ही मांढरदेवला जातो आम्हाला खूप आनंद होतो. आमची नणंद आणि आमचे खूप छान छान आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांना माझी बहीण खूप आईसारखी वाटते म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आज किती वर्षांनी ते दोघंजण आमच्या घरी आलेत त्यामुळे खूपच आनंद झालाय आम्हाला वा वा. आज. बरं मला विचारायचं आहे की तुम्ही सांगा मुलाने आता लग्नानंतर कुठला बदल केला पाहिजे हो? काय त्याने स्वतःच्या स्वभावात बदललं पाहिजे? थोडासा चिडचिडपणा जो तो त्याच्यात बदललं पाहिजे. आल्यावर बघा चिडचिड बंदच करतो. हा आमची ताई चिडचिडच बंद करते की नाही बघा. तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या मुलीने काय बदल केला पाहिजे त्यांच्या वागण्यात? सासरी जायचं मग आता व्यवस्थित राहिलं पाहिजे सगळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं पाहिजे. मग करेल ना ती. टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही टेन्शन हा नाही घेणार. सगळं व्यवस्थित करणार. आणि काय चुकलं तर आहे ना आधीच मोठी मुलगी पाठवली आहेत ना तिकडे. हा आणि आता खऱ्या खोट्याचा खेळ आपण खेळणार आहोत जराशी गंमत म्हणून. बघूया तर कोणाकोणाची उत्तरं कशी येत आहेत. मी एक विधान करणार ते विधान झाल्यानंतर मला बघायचंय कोणाचं उत्तर कसं येतं. पहिलं विधान आहे लग्नानंतर मिस्टर आईची प्रत्येक गोष्ट ऐकतील. खरं खोटं? खरं. मग लग्नानंतर तुम्ही आईची प्रत्येक गोष्ट ऐकणार आहात बऱ्यापैकी. तुमचं काय म्हणणं आहे? हो ऐकणार. ऐकणार आहेत. आई तुम्ही काय तुमचं काय म्हणणं आहे? का काय काय कॉन्फिडेंटली सांगतायत त्या. मग कोणाचं ऐकेल? बायकोचं ऐकणार. बायकोचं जास्त ऐकणार म्हणतायत. मला असं वाटत नाही. तुम्हाला नाही वाटत का? कारण आतापर्यंत एक्सपिरियन्स वरून असं वाटतं की आईचं जास्त ऐकेल. त्यांचं म्हणणं आहे बायकोचं ऐकणार. तेव्हा आता येणारा काळच ठरवेल नेमकी कोण कोणाचं ऐकणार ते. पुढचं विधान लग्नानंतर ताईने रोज लवकर उठलंच पाहिजे. खोटं? खरं का? उठलंच पाहिजे. हा ॲटलिस्ट उठलं पाहिजे. नाश्ता वगैरे फॅमिली जॉईंट फॅमिली राईट. मग त्यासाठी मग त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी ॲटलिस्ट अहो, सगळं. बायको आणताय का कुक घेऊन येत आहे घरात? कुक नाहीये पण मी पण मदत करणार. मी पण ॲटलिस्ट हा, लवकर तुम्ही पण उठणार, लवकर right? उठणार हां. अच्छा. तुम्ही का खोटं म्हणाला? सांगा लवकर. म्हणजे मला नाही वाटत ते लवकर उठलं पाहिजे. आता आपण रोज जॉब वगैरे करतो एखाद्या वेळेस उशीर होऊ शकतो. संडेच्या दिवशी वगैरे थोडा उशिरा उठलं तरी चालेल. काय हरकत नाही संडेला उशिरा उठलं तर. पण जॉब केल्यानंतर मला वाटतं एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टी नाही बाकीच्या गोष्टी पण असतात. संडेला फक्त झोप ही महत्वाची नसून बाकीच्या गोष्टी पण असतात असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे आई? बरोबर. काय बरोबर? नाही म्हणजे तिनं आपलं सगळं जिथले तिथं करावं. हो की नाही? थोडं उशिरा उठली चालते ना. चालते. सांगा मुलाला चालते. चालते. पुढचं विधान लग्नानंतर मिस्टर आपल्या मैत्रिणींशी संपर्क तोडतील. खोटं? मैत्रिणींबरोबर बोलणार ना तो पुढे का तोडेल संबंध नाही. मैत्रिणींबरोबर? खरं? मग तुम्हाला खोटं वाटतंय त्यांना खरं वाटतंय का हो? नाही मला वाटतंय तो फ्रेंडशिप ठेवेल. इव्हन आत्ताही त्याच्या म्हणजे मुली आहेत फ्रेंड्स. मला काही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन असं नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हणजे फ्रेंड्स आहेत म्हणल्यानंतर फ्रेंड्सला मी राहू शकतो ॲक्च्युली. असं नाही आहे की मी म्हणजे मॅरिड झाल्यानंतर मी असं रिलेशनशिप किंवा फ्रेंडशिप वगैरे तोडेल. मी टचमध्ये राहणार त्यांच्यामध्ये. दोघांनी सांगितलेलं आहे की कुठलेही बदल होणार नाहीत पण बऱ्याचदा काहीचे अंदाज चुकत असतात.
हसत राहा, आनंदी राहा आणि नांदा सौख्य बरे असं म्हणत झी मराठीकडून हा एक आहे तुमच्यासाठी.